जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक बॅकग्राऊंड दिले तुम्हाला मटेरियलमध्ये ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. त्याची लेंथ 6.16 सेकंदाच्या बीटमार्कवर करून आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचे इमेज, आता हे मी इमेज डेमोसाठी यूज करतो आहे, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. त्यानंतर तुमच्या इमेजची एक PNG करून इथं ॲड करून घ्यायची आहे आणि ही PNGची लेंथ आपल्या 6.16 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून बघू शकता. साईज आहे ती कमी जास्त करून तुम्ही इथं सेट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे साईज कमी जास्त बघू शकता. तुम्ही साईज कमी जास्त करून सेट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की स्टार्टिंगला येऊन PNG पूर्ण खाली घालवायची आहे. म्हणजे स्टार्टिंगचा पॉईंट आहे तो पूर्ण खाली घेऊन एक प्लस की द्यायची आहे. शेवटला येऊन एक प्लस की द्यायची आणि इमेज आहे तो प्रॉपर वरती घेऊन यायचा. म्हणजे जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपल्याला इमेज प्रॉपर वरती घेऊन यायचा. बघू शकता मी इथपर्यंत घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे सेट करायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता हा जो इमेज आहे तो आपल्याला काय करायचं, या दोन्ही लेअरच्या मध्ये घ्यायचा. म्हणजे बघू शकता पहिली आणि दुसरी लेअर, त्याच्यानंतर ही लेअर आणि तिसरी आणि चौथी अशा प्रकारे सेट करायचे आहे. म्हणजे काय होणार आहे की इमेजवरती प्रॉपर बॅकग्राऊंडला आणि फ्रंटला हे जे तुम्ही इमेज लेअर बघू शकताय त्या प्रॉपर अशा दिसून येतील. तर बघू शकता आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की ह्या चारही लेअरमध्ये तुमचा इमेज ॲड करण्यासाठी ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर ग्रुप 1 परत एकदा, त्यानंतर काय करायचं इथं तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ मधोमध घ्यायची आहे. म्हणजे साईज प्रॉपर वाढवून मधोमध घ्यायची आणि इथं सेट करायचे. त्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2ला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. परत एकदा ग्रुप 1ला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये, त्यानंतर काय करायचं सेकंड नंबरचा इमेज ॲड करून आपल्याला काय करायचं या शेपमध्ये प्रॉपर सेट करायचं आहे. शेपमध्ये प्रॉपर सेट केल्यानंतर बघू शकता बॅक निघून आल्यानंतर सेकंड नंबरचा हे ओव्हरऑल लुक तुम्हाला अशाच प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर थर्ड नंबरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. ग्रुप 1ला एडिट ग्रुप करून थर्ड नंबरची इमेज ॲड करून प्रॉपर मधोमध घ्यायची आहे आणि या शेपमध्ये अशा प्रकारे सेट करायचे आहे. त्यानंतर बॅक निघून आल्यानंतर 4 नंबरची ही अशाच प्रकारे एडिट ग्रुपमध्ये क्लिक करून एडिटमध्ये यायचं आहे आणि 4 नंबरची जी इमेज आहे ती प्रॉपर मधोमध सेट करून त्याची साईज कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे सेट करायचे. त्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता चारही लेअर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचे, लेअर आपली थोडीशी राहिलेली आहे ते पूर्ण करून घ्यायचं. तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन ते प्रॉपर इथपर्यंत आपले क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.16 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज राहिले ते एक प्रमाणे या बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचे. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर परत काय करायचं आहे, इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. बॅक निघूनल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की 6.16 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 10.5ला पेस्ट करायचे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 13.25, त्यानंतर बघू शकता 17.12 अशा प्रकारे या इमेज लेअरला पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा सेकंड नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं 8.12 पासून चालू होऊन एक इमेजमध्ये सोडून 12 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे. त्यानंतर 15.18 आणि लास्ट बघू शकता आपण झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या इमेज लेअरच्या खाली तुम्हाला ब्लॅक PNG दिलेले आहे, ती ब्लॅक PNG फक्त काय करायचे लॉंग प्रेस करून वरती घ्यायचे. वरती घेतल्यानंतर 6.16 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला PNG दिलेलं आहे फुलवंती, ती फक्त ॲड करून त्याची साईज प्रॉपर सेट करून या PNG वरती सेट करायचे. बघू शकता अशा प्रकारे मधोमध सेट करायचे. सेट करताना प्रॉपर असे सेट करून घ्यायचे.
सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीट मार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल.